नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। चित्तेन नियती लोको। लेखक महानागरत्न। प्रकरण 2। जीवनातील सुखदुःखाला आपण जाणतो का? आपल्या जीवनातील सुखदुःखाला आपण खरोखरच जाणतो का, असा प्रश्न स्वतःला विचारला तर याचे उत्तर ठामपणे सांगणे कठीण आहे. कारण सुखाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो, तसेच दुःखाचाही. पण हे खरोखरच सत्य आहे का? सुखदुःखाचा अर्थ कोणी कसाही लावला तरी प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला हा अनुभव आलेला नाही का? हे सुखदुःख जीवनातील वास्तविक अनुभव असतील तर त्याविषयी आपण जाणलेच पाहिजे. आपण आपल्या सुखाच्या भ्रामक कल्पनांमध्ये जगतो तर कधी दुःखाच्या भ्रामक अनुभवात जगत राहतो. आपला भ्रम जर दूर झाला तर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित अधिक प्राकृतिक व सत्याधिष्ठित बनू शकतो. आपला हेतू तोच आहे. मनुष्याला सत्याच्या आधाराने जगण्याची सवय लागली की तो खऱ्या अर्थाने दुःख टाळू शकतो आणि सुखाच्या मार्गाने चालू शकतो. सुखदुःखाबद्दलची भ्रामकता आपल्याला या जगात भटकवीत असते. हा भ्रम दूर करण्यासाठी खालील वचन समजून घ्यावे. भगवान सांगतात, 2 प्रकारची सुखे आहेत, कायिक सुख आणि चैतसिक किंवा मानसिक सुख. या दोघांमध्ये चैतसिक सुखच श्रेष्ठ आहे. आपण हा विषय येथे थोड्या विस्ताराने समजून घेतला पाहिजे, कारण यामुळेच आपला सुखाविषयीचा भ्रम नष्ट होऊ शकतो. आपले शरीर 2 गोष्टींनी मिळून बनले आहे. 1 रूपकाय आणि 2 नामकाया. याची विभागणी धम्मामध्ये पंचस्कंद या नावाने केली गेली आहे. यात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंचस्कंदांचा समावेश होतो. रूपकायेत रूपस्कंद येते. रूप म्हणजे पृथ्वी, आप किंवा जल, तेज आणि वायू हे 4 महाभूत व त्यापासून उत्पन्न गोष्टींचा अंतर्भाव यात होतो. यात जागा व्यापण्याची क्षमता आणि भारीपण असते. तर नामकायेत वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 4 स्कंदांचा अंतर्भाव होतो. विज्ञानाची रूपाप्रती वेदना, संज्ञा आणि संस्कारांच्या माध्यमाने प्रतिक्रिया व्यक्त होते. वेदना म्हणजे अनुभव करणे होय. यात सुखद, दुःखद आणि असुख अदुःख वेदनांचा अंतर्भाव होतो. संज्ञा म्हणजे ओळखण्याची शक्ती किंवा ज्ञानाचा असर शिल्लक राहणे होय. तर संस्कार म्हणजे लोभ, द्वेष, मोह, भय इत्यादी अकुशल आणि श्रद्धा, पापभीरुता, दया, प्रेम इत्यादी कुशल प्रतिक्रिया व्यक्त करणे होय. विज्ञानालाच चित्तसुद्धा म्हणतात. आरम्मणं चिंतेतीति चित्तं विजानाति ति विज्ञानं. म्हणजे इंद्रिय विषयाला चिंतते ते चित्त आणि इंद्रिय विषयाला जाणते ते विज्ञान होय. जाणणे आणि चिंतने हेच विज्ञानाचे कार्य आहे. आपण सुखदुःख वेदनांच्या माध्यमाने अनुभवतो, पण त्याला उत्पन्न करण्यास व वाढविण्यास संस्कारांचा विशेष हातभार लागत असतो. म्हणूनच भगवान म्हणतात, संखारा परमा दुःखा. संस्कार हेच परम दुःख आहे.
आपली काया टिकून राहण्यासाठी 4 प्रकारचा आहार लागतो. तो खालीलप्रमाणे आहे. 1. कौलिकार आहार म्हणजे स्थूल आहार. आपण जे काही वरण, भात, चपाती, भाकरी, फळे इत्यादी ठोस आहार ग्रहण करतो, फळांचा रस, चहा, यवागू इत्यादी पातळ आहार ग्रहण करतो, अशा प्रकारचा सर्व आहार कौलिकार आहारात मोडतो. यामुळे आपली रूपकाया पोसली जाते. 2. स्पर्श आहार. 3. मनसंचेतन आहार आणि 4. विज्ञान आहार. यामुळे आपली नामकाया पोसली जाते, म्हणजे आपल्या वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान यांना सतत कायम राखले जाते. 1. रूपकाया. आपली रूपकाया पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 धातूंमुळे बनलेली असल्याने आपण कौलिकार आहार ग्रहण करून म्हणजे भोजन, वायू, पाणी, उष्णता, थंडावा या सगळ्या गोष्टी ग्रहण करून रूपकायातील या धातूंना कायम राखतो. या 4 धातूंमुळे असंतुलन निर्माण झाले की व्यक्ती आजारी पडतो. जसे बाहेर हे धातू विद्यमान आहेत, तसेच ते आपल्या कायेतही विद्यमान आहेत. ते अशा प्रकारे. 1. पृथ्वी धातू. आपल्या कायेत जे काही कठोर स्वभावाचे पदार्थ, अवयव आहेत, ते सर्व पृथ्वी धातूमध्ये येतात. केस, रोम, नखे, दात, त्वचा, मांस, नसा, हड्डी, हड्डीतील मज्जा, वृक्क, हृदय, यकृत, क्लोमक, प्लीहा, फुफ्फुस, मोठे आतडे, लहान आतडे, उदरस्थ वस्तू आणि मल इत्यादी. तसेच जे जे कठोर स्वभाव आहे ते सर्व पृथ्वी धातूत गणले जातात. आप धातू. आपल्या कायेतील जे काही तरल, जलीय स्वभावाचे पदार्थ, अवयव आहेत, ते सर्व जल धातूमध्ये येतात. पित्त, कफ, पू, रक्त, घाम, मेद, अश्रू, वसा किंवा चरबी, लाळ, शेंबूड, लसिका, मूत्र इत्यादी. तसेच जे जे जलीय स्वभाव आहेत ते सर्व जलधातूत गणले जातात. तेज धातू. आपल्या कायेतील जे काही तेज स्वभावाचे आहे ते सर्व तेज धातूंमध्ये येतात. यामुळे संतप्त होणे, जर्जरीत होणे, परिदग्ध होणे, खाल्लेले पिल्लेले पचन होणे इत्यादी. तसेच जे जे तेज स्वभाव आहे ते सर्व तेज धातूत गणले जातात. वायू धातू. आपल्या कायेतील जे काही वायवी स्वभावाचे आहे ते सर्व वायू धातूंमध्ये येतात. जसे ऊर्ध्वगामी, अधोगामी वायू, पोटातील वायू, गुदेत राहणारी वायू, अंग प्रत्यंगात विचरण करणारी वायू, आश्वास प्रश्वास वायू इत्यादी. तसेच जे जे वायू स्वभाव आहे ते सर्व वायू धातूत गणले जातात. या 4 धातूंना संतुलित ठेवण्यासाठीच आपण अन्न, पाणी, विश्रांती, झोप, व्यायाम, औषध, पथ्यपाणी इत्यादी सर्व गोष्टी घेत राहतो. आपल्या सर्व प्रकारच्या शारीरिक आजाराचा मागे या 4 धातूंपैकी कोणा एकाचे व अन्य धातूंचे असंतुलन होणेच कारणीभूत असते. सर्व प्रकारचे आयुर्वेद, ॲलोपॅथिक, होमिओपॅथी इत्यादी उपचार पद्धती या 4 धातूंना संतुलित करण्याचाच प्रयत्न करून रुग्णाला आरोग्य देण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही व्याधी दुःखातून सर्व सत्वांना मुक्त करणे अजूनही शक्य झालेले नाही. कारण हे 4ही धातू जसे आत आहेत तसेच ते बाहेर आहेत आणि त्यांच्यात असंतुलन उत्पन्न होण्याची असंख्य कारणे रोजच उत्पन्न होत राहतात.
कोणी कितीही काळजीवाहू असला तरी या धातूंमधील असंतुलनाला नियंत्रणात ठेवू शकत नाही, कारण ते आपल्या हातात नेहमीच नसते. बाह्य पृथ्वी धातू, आपधातू, तेजधातू, वायुधातूंमध्ये होणाऱ्या असंतुलनामुळे भूकंप, पूर, कोरडा दुष्काळ, उष्माघात, थंडीची लाट, तुफान, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्ती येताना आपण पाहतो. त्यांना आपण संतुलित करू शकत नाही, कारण त्यांच्यावर आपला नेहमीच जोर चालत नाही. त्याचप्रमाणे काये अंतर्गत असणाऱ्या धातूंनाही आपण नेहमीच संतुलित राखू शकत नाही. प्रयत्न तर आपण करतच राहतो, तरीही आजारी पडतोच, व्याधीग्रस्त होतोच. म्हणून भगवान सांगतात, व्याधी ही पिदुःखा. व्याधी हे दुःख आहे, त्याला स्वीकारले पाहिजे. आपण आहारातील नियम पाळून व ऋतुमानानुसार काळजी घेऊन आपले आरोग्य चांगले राखू शकतो, पण हे नेहमीच शक्य होईल असे नाही. आपल्या आहाराच्या सवयी अनियंत्रित आणि अयोग्य असल्यामुळे, म्हणजे कोणी काय खावे, किती खावे, केव्हा खावे याचे भान नसल्यामुळे आज बरेच आजार उत्पन्न झाल्याचे आपण पाहतो. व्यसनाधीनता, विश्रांतीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे धातूंमध्ये असंतुलन होऊन आजाराचे प्रमाण लोकांमध्ये वाढत असल्याचे आपण पाहतो. थोडक्यात 4 धातूंमध्ये उत्पन्न होणाऱ्या असंतुलनामुळे आपल्यात व्याधीचे दुःख उत्पन्न होते. आहार, औषध, विश्रांती आणि ऋतुमानानुसार घेतलेली काळजी यामुळे आपल्या रूपकायातील धातूंना संतुलित राखण्याचा प्रयत्न करत आपले आरोग्य आपण थोडेफार चांगले राखू शकतो. शेवटी रूपकाया व्याधिधर्मा, जराधर्मा व मरणधर्मा असल्यामुळे त्यावर आपले नियंत्रण चालत नाही. म्हणून भगवान आरोग्य परम लाभ आहे असे म्हणतात, कारण तो लाभणारा आहे. आपण यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य आणि आरोग्य उत्पन्न करणाऱ्या कर्माचा विचार केल्यास जी व्यक्ती पूर्वजन्मी हिंसक व प्राणीमात्रांना इजा करणारी होती ती रोगी आणि अल्पायू बनते, तर जे दंडत्यागी, शस्त्रत्यागी, अनुकंपक होऊन पूर्वजन्मी जगले आहेत त्यांना आयुष्य आणि आरोग्य संपत्तीचा लाभ होतो. 2. नामकाया. रूपकाया संतुलित राखण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, वेळ देतो, खर्च करतो, बुद्धीचा वापरही करतो, कारण आपल्यासाठी आरोग्य, तारुण्य आणि जीवनच कायम राखणे सुख आहे. पण नामकायाला संतुलित राखण्यासाठी आपण फार काही करत नाही. आपल्या मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण मेहनत घेतो असे कधीच होत नाही. आपल्या वेदना, संज्ञा, संस्कार यात बिघाड झाला की माणूस हा मनाच्या पातळीवर दुःखी होऊन जातो. मनाचे आरोग्य जपण्यासाठीच आपले शील, चित्त आणि दृष्टी धम्मानुसार ठेवणे आवश्यक असते. शरीराचे आरोग्य जपण्यासाठी आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी मनाचे आरोग्य जपण्यासाठी घेतली जाणे आवश्यक आहे. मनाच्या दुःखात प्रामुख्याने 4 गोष्टींचा अंतर्भाव होतो. 1. प्रिय व्यक्ती वा गोष्टींचा वियोग होणे दुःख आहे. 2. अप्रिय व्यक्ती वा गोष्टींचा संयोग होणे दुःख आहे. 3. आपण जी काही इच्छा करतो ती पूर्ण न होणे दुःख आहे. 4. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या 5 स्कंदांप्रती उपादान आसक्ती ठेवणे दुःख आहे. या 4 गोष्टींमुळे खालील दुःख उत्पन्न होतात. 1. शोक. चिंतन केल्यामुळे आठवून उत्पन्न होणारे आंतरिक दुःख. 2. परिदेव. रडणे, क्रंदणे, अश्रू ढाळणे. 3. दुःख म्हणजे शारीरिक पीडा. 4. दोमनश म्हणजे मानसिक पीडा. 5. उपायास म्हणजे उदासी, नैराश्य, चिंता, भय, मंत्रचढ इत्यादी. या मनाच्या दुःखात सातत्य राहिले की याचाच परिणाम रूपकायेवर होतो. आपले आरोग्य बिघडून जाते. यालाच मनोकायिक आजार म्हणतात, सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणतात.
आपल्या कायातील जवळपास 90% जास्त आजार मनोकायिक आहेत. व्हायरस, आहार, ऋतुबदलामुळे व शरीराला दुखापत होणे इत्यादी कारणामुळे उत्पन्न होणारे आजार हेच खरे कायिक आजार आहेत. पण या व्यतिरिक्त जेवढेही आजार आहेत ते सर्व मनाच्या असंतुलनामुळे उत्पन्न झालेले मनोशारीरिक आजार आहेत. आपले हे दुर्दैव आहे की हे सत्य असूनही आपले याकडे लक्ष नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या कायेत आपण 11 प्रकारचे दुःख सतत भोगत राहतो. जन्म, जरा म्हणजे व्याधी, मरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस्य, उपायास, लोभ, द्वेष आणि मोह. आपल्या या दुःखाला लक्षात घेऊनच आपण खालील प्रकारे सुखाची विभागणी करत आहोत. 1. कायिक सुख. इंद्रियांना सुखावण्याच्या सर्वच कामभोगाच्या सुखाला यात समावेश आहे. आयुष्य, वर्ण, बल, आरोग्य, ऐश्वर्य इत्यादी सर्वच गोष्टींच्या भोगातून उत्पन्न सुखाचा यात अंतर्भाव होतो. संपत्ती, सत्ता, स्त्री किंवा पुरुष, प्रशंसा, अनुकूल वातावरण वा स्थळांचा लाभ या सर्वच गोष्टींमुळे हे सुख लाभत असते. परंतु हे कामभोगाचे सुख आसक्ती वाढविणारे, अल्पस्वाद, दुःखदायी आणि अनित्य धर्म असल्यामुळे दुःख, शोक, भय व कलहाचे कारण असल्याने याप्रती अनासक्त भाव उत्पन्न करण्याचा उपदेश धम्मात आलेला आहे. या कामभोगाच्या सुखासाठी लोक आपापसात भांडतात. ज्याला जीवनातील कामभोगाला प्राप्त करण्याच्या धावपळीतूनच दुःखाची व कलहाची प्राप्ती होते हे कळते, तोच सुज्ञ व्यक्ती कामभोगाच्या दुष्परिणामांवर चिंतन करून, मनन करून त्याला त्यागण्याची क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण करू शकतो आणि धर्माचे निर्मळ सुख प्राप्त करण्यासाठी पुण्यकर्म करण्याची संधी शोधू शकतो. वारंवार पुण्यकर्म करू शकतो. कामभोगाचा दुष्परिणाम काय आहे हे भगवान मध्यम निकायाच्या महादुःख स्कंद सूत्रातून अशा प्रकारे सांगतात. येथे जो कोणी कुलपुत्र ज्या कोण्या उपायाने, शिल्पाने आपली उपजीविका कमावतो, कृषी करून वा व्यापार करून वा पशुपालन करून वा धनुष्यबाण इत्यादी निर्माण करून वा राजाकडे चाकरी करून वा अन्य कोणत्याही शिल्पकर्माने उपजीविका कमावताना थंडी, गरमी, मच्छर, डासांचे चावणे इत्यादी त्रासांचीही तो पर्वा करीत नाही. अशा प्रकारे उपजीविका कमावणे हा कामभोगाचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. हे कृत्य दुःखपूर्ण आहे. कामाचे म्हणजे कामभोगाचे निमित्त आहे, कामाचे कारण आहे, कामाचे आश्रय आहे. हे सर्व काही वास्तवता कामभोगांना लक्षात घेऊनच होणारे आहे. अशा प्रकारे दुःखी होऊन उपजीविका कमविणाऱ्या कुलपुत्रास हे सर्व सहन करूनही ते कामभोग फळ पूर्णता प्राप्त होत नाहीत. तो याच्याच मागे लागून राहतो. त्याला संतुष्टी लाभत नाही. तो हीच चिंता करीत राहतो की अरे, मी इतकी मेहनत घेतली परंतु त्याचे एवढेच फळ झाले. हाही कामभोगाचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. तसेच त्या कुलपुत्राने परिश्रम केल्यामुळे जे फळ स्वरूप धन प्राप्त होते त्याचे रक्षण करण्यासाठी त्याला दिवस रात्र झटावे लागते की हे धन राजाने हिसकावू नये, चोरांनी चोरू नये, अग्नीने जळून जाऊ नये, पाण्यात वाहून जाऊ नये, अयोग्य उत्तराधिकारी याला नष्ट करू नये अशी चिंता करीत राहूनही कधी त्याचे धन राजा हिसकावून घेतो, कधी चोरले जाते, कधी जळून राख होते, कधी पाण्यात वाहून जाते, तर कधी त्याचेच सगळे संबंधी जुलमाने लुबाडून घेतात, नष्ट करतात. यामुळे तू शोक करतो, चिंता करतो, छाती पिटून रडतो, बेहोश होऊन जमिनीवर पडतो, म्हणतो की ओहो, माझी एवढ्या दिवसाची मेहनत व्यर्थ गेली, सर्व काही नष्ट झाले, आता जे काही शिल्लक आहे ते तरी नष्ट होऊ नये. हा सुद्धा कामभोगाचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. आणि हे सुद्धा कामभोगामुळेच होते की राजे लोक एक दुसऱ्यांशी, क्षत्रिय क्षत्रियांशी, ब्राह्मण ब्राह्मणांशी,
गृहस्थ गृहस्थांशी, माता पुत्राशी, पुत्र मातेशी, पिता पुत्राशी, पुत्र पित्याशी, भाऊ भावाशी, भाऊ बहिणीशी, बहीण भावाशी आणि मित्र मित्रांशी विवाद करतात. झगडताना आपसात एक दुसऱ्यांना हातापायांनी, दगडांनी, काठीने, शस्त्राने मारतात. असे करताना मरतातही किंवा मृत्यूतुल्य दुःख भोगतात. हा सुद्धा कामभोगाचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. याच कामभोगात फसलेले असल्यामुळे काही लोक ढाल तलवार घेऊन, धनुष्य घेऊन, पक्के मजबूत व्यूह बनवून, धावा करून एक दुसऱ्यांवर बाणांनी, भाल्यांनी आणि इतर शस्त्रांनी प्रहार करतात. ते येथे बाण, तलवार वा अन्य शस्त्रांनी एकमेकांचे डोके कापतात. अशा प्रकारे ते येथे यामुळे मरतातही किंवा मृत्यूतुल्य दुःख भोगतात. हा सुद्धा कामभोगांचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. याच कामभोगात फसलेले असल्यामुळे काही लोक ढाल तलवार, धनुष्य घेऊन दुसऱ्यांच्या किल्ल्यावर आक्रमण करतात. ते तेथे किल्ल्यांच्या भिंतींना पार करून दुसऱ्यांना बाणांनी वेधतात, भाल्यांनी भोकसतात, गध्यांनी दुसऱ्यांच्या शरीरांना चूर चूर करतात, तलवारींनी डोके कापतात. अशा प्रकारे ते येथे यामुळे मरतातही किंवा मृत्यूतुल्य दुःख भोगतात. हा सुद्धा कामभोगांचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. याच कामभोगात फसलेले असल्यामुळे काही लोक घरे लुटतात, गावचे गाव उद्ध्वस्त करतात, घरनघर नष्ट करून टाकतात, वाट अडवून लुटतात, दुसऱ्यांच्या स्त्रियांना बळजबरीने उचलून घेऊन जातात. तेव्हा अशा अपराध्यांना राजा पकडून नाना प्रकारे दंड देतो. जसे की कोड्यांनी, चापकांनी मारले जाते, बेताने, दंडुक्याने मारले जाते, त्याचे हात कापले जातात, नाक कान सुद्धा कापले जातात, त्याची खोपडी फाडून त्या शिशाचे तप्त गोलक ठेवतात, डोक्याचे चामडे सोलून कवटीला शंखासारखे गुडगुडीत करतात, त्याचे मुख कानापर्यंत फाडले जाते, संपूर्ण शरीरावर तेल मिश्रित कपडा लपेटून त्याला आग लावली जाते, त्याचे मानेपर्यंत चामडे सोलून त्याला रस्त्यावरून फरफटत ओढत नेतात, वरची चामडी सोलून कमरेपर्यंत सोडून देतात, खाली कमरेपासून चामडी सोलून गळ्यापर्यंत सोडून देतात, हातापायाच्या जोडावर खिळे ठोकून त्याला जमिनीवर पाडून आग लावतात, लोखंडाच्या तीक्ष्ण धारदार सलाखी मुखात टाकून बाहेर काढतात, संपूर्ण शरीरावरील मांसाचे तुकडे कापून काढतात, शरीराला जागोजागी कापून त्यात मीठ टाकतात, दोन्ही कानातून आरपार कील ठोकून त्याच्या सहाय्याने जमिनीत गाडून त्याला गोल गोल फिरवतात, लोखंडाच्या मुदगरांनी त्याच्या हाता पायांच्या हाडांचा चूर चूर केले जाते किंवा गरम तेलाच्या कढाईत त्याला सोडले जाते, कुत्र्यांकडून त्याच्या मांसाचे लचके तोडले जाते, जिवंतच त्याला सुलीवर लटकवले जाते किंवा तलवारीने त्याचे डोके छाटले जाते. अशा प्रकारे ते अपराधी या शिक्षेमुळे मरतात किंवा मृत्यूतुल्य दुःख भोगतात. हा सुद्धा कामभोगाचा प्रत्यक्ष दुष्परिणाम आहे. काही लोक याच कामभोगाच्या प्रलोभनात सापडून शरीराने दुष्कर्म करतात, कटू वचन बोलतात, मनाने दुसऱ्यांचे अहित चिंतितात. या कुकर्मामुळे ते लोक घोर नरकात पडतात किंवा हीन योनीमध्ये जन्म प्राप्त करतात आणि हे सर्व कामभोगामुळेच होते. कायिक सुख, दुःखधर्मा, कलहधर्मा, अनित्यधर्मा असले तरी त्यापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. कायेच्या आवश्यक गरजांची पूर्तता करून ते मिळवण्याची व्यवस्था आपल्याला करावीच लागते. जेवढीही बाजारपेठ, राजकीय आर्थिक व्यवस्था आणि उद्योगधंदे आहेत ते सर्वच कायिक सुखांना उत्पन्न करणे व त्याचा पुरवठा करण्यावर भर देतात आणि आपण रोजच्या आपल्या व्यवहारातून ते पाहू शकतो. कायिक सुख हे बाह्य आर्थिक व्यवहारांवर अवलंबून असून ते आपल्या हातचे नसल्यामुळे ते मिळविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्नरत व धडपडत राहावे लागते. जगण्याचा व सुखोपभोगाचा संघर्ष या कायिक सुखांनाच प्राप्त करण्यासाठी चालला आहे.
आपण यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणूनच मनुष्याच्या आवश्यक गरजा पूर्तीच्या साधनांना सर्वांपर्यंत पोहोचविण्यालाच मानवी अधिकाराचे पालन करणे म्हटले गेले आहे. राष्ट्राला ही जबाबदारी सर्व नागरिकांच्या सुखासाठी पालन करावीच लागते. दंडविधान व कायद्यांची अंमलबजावणी याच हेतूने केली जाते. पण राजकीय व्यवस्थेत भ्रष्टाचार, विषमता व अन्यायाला चालना भेटत असेल तर सर्व नागरिकांचे हे सुख धोक्यात येते. बेरोजगारी, लाचलुचपत, गुन्हेगारी याला चालना भेटून जीवन अधिकच दुःखदायी होऊ शकते. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या संविधानिक कायद्यांचा आदर करून सर्वांशी बंधुत्वाने जगले पाहिजे. कामभोगांच्या या दुष्परिणामा ओळखून आणि जाणूनच सुज्ञ लोक कामभोग यथेच्छ भोगण्याच्या इच्छेचा त्याग करतात, नाश करतात. या लोकी बहुतांश लोक कामभोगांचे स्वच्छंदी जीवन उपभोगण्यासाठीच परिश्रम घेत राहतात, तर काही सुज्ञ लोक कामभोगातील या दुष्परिणामांना ओळखून नीतीने प्राप्त होणाऱ्या निर्मल चैतसिक सुखासाठी प्रयत्नरत राहतात. 2. चैतसिक सुख. चैतसिक सुख हे चित्तज आणि कर्मज असल्यामुळे ते आपले स्वतःचे आहे आणि मनाच्या पातळीवर अनुभवले जाणारे आहे. हे सुख अनुभवण्यासाठी धम्माचे पालन करण्याची आवश्यकता आहे. हे सुख बाह्य व्यवहारातून उत्पन्न होत नाही, तर आपल्या मनाच्या ग्रहणशीलतेतून व आपण कोणत्या गोष्टीला काय प्रतिक्रिया देतो यामुळे उत्पन्न आहे. म्हणून हे सुख मिळविण्यासाठी काही गोष्टी शिकणे अनिवार्य आहे. हे सुख शांती देणारे, समाधान देणारे आहे व दीर्घकाळ टिकणारे असल्यामुळे निर्मळ समजले जाते. सर्व संत पुरुषांनी याच सुखाला खरे सुख म्हटले आहे. हे सुख कुशल चित्ताच्या प्रेरणेने व कुशल कर्माच्या फलस्वरूप उत्पन्न होणारे आहे. या उलट जेव्हा कोणी अकुशल चित्ताने प्रेरित होऊन अकुशल कर्म करतो तेव्हा त्याच्या फलस्वरूप दुःख प्राप्त करतो. यात चिंता, भय, ताणतणाव, डिप्रेशन, मंत्रचढ, भ्रमिष्ठता इत्यादी अनेक गोष्टी येतात. मानसिक दुःखाचे स्वरूप इतके तीव्र असते की त्यामुळे माणूस हवालदिल होऊन अपयश, वैफल्य, निराशा इत्यादीमुळे आत्महत्या करू शकतो. थोडा चटका लागला तरी हाय म्हणणारी व्यक्ती स्वतःला जाळून घेते. उंचीवरून पडलो तर असे म्हणणारी व्यक्ती बिल्डिंगवरून उडी मारून जीव देते. कडवट औषध घेताना जो आनाकानी करतो तोच विष पिऊन आत्महत्या करतो. टाचणी टोचली तरी हाय म्हणणारी व्यक्ती स्वतःला भोगसून ठार करवून घेतो. यावरून आपण समजू शकतो की मनाच्या पातळीवर जाणवणारे दुःख किती असह्य होणारे असेल. हे दुःख सहन करण्यायोग्य असले की आपले त्याकडे लक्ष जात नाही, पण हेच दुःख जेव्हा वाढत जाते तेव्हा त्याचे रूपांतर एवढ्या मोठ्या गोष्टीत होते. असा चैतसिक दुःखाने पीडित व्यक्ती स्वतः मरतोच असे नाही, तर दुसऱ्यालाही ठार मारू शकतो. इतका तो यामुळे अनियंत्रित आणि असंयमी होऊन जातो. मनाला फार दुःखी बनवण्यासाठी काही कारणीभूत होणाऱ्या गोष्टी येथे थोडक्यात सांगता येतील, पण त्याचे स्वरूप त्यापेक्षाही व्याप्त व गंभीर असू शकते. थोडा अंदाज येण्यासाठीच येथे हे सांगितले जात आहे. पती-पत्नी, सासू-सून, पालक मुले यांच्यामधील भांडणे, भाऊबंदकी, संघर्ष, एकमेकांवर केलेले आरोप, चिडाचिड अशा कौटुंबिक कलह याचे दुःख. प्रेमभंग, प्रियकर प्रेयसी, पती-पत्नी यांच्यातील बेबनाव, आजार, मृत्यू, कामधंदा, दुसऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे झालेली ताटातूट याचे दुःख. अपयश, नैराश्य, वैफल्य, आर्थिक हानी, नुकसान, नोकरी सुटण्यासारखे प्रसंग, सेक्स जीवनामध्ये असफलतेची भीती, परीक्षेतील अपयश,
समाजात तोंड दाखवता येणार नाही असे वाटण्यासारखे प्रसंग याचे दुःख. जुनाट आजार व शारीरिक पीडा, त्यातून सुटण्यासाठी केले जाणारे नेहमीचे प्रयत्न, कॅन्सरसारखा गंभीर आजार इत्यादीमुळे जीवनात आलेला कंटाळा याचे दुःख. मनोविकृत स्वभाव, ज्याचा स्वतःला व इतरांनाही त्रास होतो पण ते मान्य केले जात नाही. स्वभावाला औषध नाही असे म्हणून सर्व काही सहन करीत राहावे लागते याचे दुःख. वरील माहिती मानसिक दुःखाचे अस्तित्व आणि तीव्रता सांगण्यासाठी पुरेशी आहे. आपण प्रत्येकजण यातील काही ना काही रोज अनुभवतो हे मान्यच केले पाहिजे. म्हणून यासाठी काही करता येण्यासारखे असल्यास आपल्या सुखासाठी ते करण्याची तयारीही दाखवली पाहिजे. थोडक्यात मैत्री, करुणा, शील, समजूतदारपणा इत्यादी कुशल मूल वर्तनामुळे जी मानसिक शांती व समाधानाची अनुभूती आपण घेतो त्यालाच मानसिक सुख म्हणतात. हे सुख आपण धम्माचे पालन करून थोडी समज आणि मेहनत घेऊन उत्पन्न करू शकतो, त्यात वाढ करू शकतो. या सुखाची प्राप्ती शक्य आहे म्हणूनच धम्माचा उपदेश केला गेला आहे. कामभोगाचे सुख हे भौतिक जगताच्या व्यवहारावर अवलंबून असल्यामुळे ते लोकधर्मातून मिळणारे आहे. ते टिकेल याची काही हमी नाही, कारण लाभहानी, यश अपयश, निंदास्तुती आणि कायिक सुख दुःख या 8ही गोष्टीवर आपला ताबा नाही. या गोष्टी बाह्य हेतू प्रत्ययांमुळे उत्पन्न आहेत. म्हणून या बाबतीत आपल्या मनासारखे नेहमीच घडेल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. म्हणूनच कामभोगाचे सुख अल्पस्वाद, दुःख देणारे, भय व कलहाचे कारण आहे. पण जगण्यासाठी अनिवार्य असल्यामुळे त्यापासून अलिप्त राहता येणे शक्य नाही. पण चैतसिक सुखाचा अनुभव ज्याला आहे त्याचे कामभोगाचे सुख मात्र त्याला दिलासा देणारे आणि अधिक प्रसन्नता निर्माण करू शकणारे आहे, कारण तो याप्रती अनासक्ती भाव ठेवून जगत असतो. वास्तविकता रूप आणि नामकाया यांना एकमेकांपासून अलग करता येत नाही, म्हणून त्याच्या सुख दुःखालाही अलग करता येत नाही. पण चैतसिक सुख हे निर्मळ असल्यामुळे ते कायेत निर्मळ अनुभवांना उत्पन्न करतात. हा अनुभव शांती, समाधान, संतुष्टी, मैत्री इत्यादी कुशलमूल चेतनेचा विपाक असतो. यामुळे आपले शरीरही निरोगी राहते. आपले सर्व मनोकायिक आजार नष्ट होतात आणि मनुष्य मूळ कायिक आजारांनाही योग्य औषध, आहार, झोप, पथ्यपाणी व ऋतूनुसार घेतली जाणारी काळजी यामुळे थोपवू शकतो किंवा मनोबल चांगले वाढल्यामुळे मोठ्या आजारातही सुखी राहू शकतो. आपण ही गोष्ट अभयसुत्तातून अशा प्रकारे पाहू शकतो. एखादी व्यक्ती मरणासन्न आजाराने पीडित असेल, जरा जीर्ण असेल, पण त्याने जर आपल्यातील कामभोगाप्रतीची आणि कायेप्रतीची आसक्ती नष्ट केली असेल, नित्यशीलाचे पालन केले असेल आणि सम्यक दृष्टीचा लाभ केला असेल, तर तो मनाच्या पातळीवर कधीच चिंतातूर व शोकाकुल राहू शकत नाही. आणि हाच धम्मपालनाचा हेतू आहे, हेच खरे सुख आहे. जे लोक या वर सांगितलेल्या सुखदुःखाला समजून घेतात त्यांना सुखदुःखाप्रती संभ्रम राहत नाही. संवेदनांच्या पातळीवरच आपण सुखदुःखाचा अनुभव घेत असतो. या संवेदना कायिक पातळीवर सुखद, दुःखद व असुख, अदुःख अशा आहेत. सुखद संवेदना अनित्य असल्यामुळे, दुःखद संवेदना पीडादायी असल्यामुळे भगवंतांनी संवेदनांनाच दुःख म्हटले आहे. कायिक संवेदना या इंद्रिय विषयाच्या संपर्कामुळेच उत्पन्न होणाऱ्या आहेत, म्हणून त्या अनित्य धर्मा, दुःख धर्म आहेत, अल्पस्वाद आहेत. पण याच संवेदनांना भोगत व्यक्ती चित्तात या संवेदनांप्रती लोभ, द्वेष व मोहमूलक प्रतिक्रिया देत राहतो. या उलट चैतसिक पातळीवर आपण सोमनस्य, दोमनस्य आणि उपेक्षा या संवेदनांचा अनुभव घेतो. यालाच आपण मानसिक प्रसन्नता व
अप्रसन्नता म्हणतो. या बाबीसुद्धा प्रियमनाप गोष्टींच्या आणि अप्रिय अमनाप गोष्टींच्या संपर्कातून उत्पन्न असल्यामुळे त्याही अनित्य धर्मा व दुःखदायी असतात. असुख, अदुःख आणि उपेक्षा संवेदना तटस्थतेतून उत्पन्न असून याचा आधार मोह व तटस्थता असतो. असे असले तरी श्रद्धा, शील, त्याग, मैत्री, अनित्यतेची भावना इत्यादी कुशलमूल गोष्टींचा अभ्यास करून मनातील प्रसन्नता व शांती कायम राखता येऊ शकते. यालाच खरे चैतसिक सुख म्हटले गेले आहे. यासाठीच धम्माचे पालन आहे. साधु 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 भवतु सब्ब मंगलं.